महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. मनातील आमदार कोण व्हावं असं वाटतं? संभाजी सदाशिव अण्णा झेंडे. झेंडे साहेब. संभाजीराव झेंडे साहेब. झेंडे साहेब आहेत. संभाजी झेंडे साहेब माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब हे योग्य उमेदवार आहेत. नमस्कार. सध्या पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे. तर आपण आज आहोत झेंडेवाडी ह्या गावात. तर आपण त्या गावातील लोकांचा कौल जाणून घेणार आहोत की पुढील आमदार होणार, भावी आमदार होणार कोण. तर चला आपण जाणून घेऊया पुढील आमदार होणार कोण. तर चला, इथे काही ज्येष्ठ महिला आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. आजी नमस्कार. नमस्कार. सध्या आता पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे. तर तुम्हाला कोण वाटतं कोण आमदार होईल, भावी आमदार कोण? काय तसं आपल्याला नाही सांगता यायचं काय आहे का नाही. आता बघा तीन चेहरे आहेत. संभाजीराव झेंडे, त्यानंतर विजय शिवतारे, त्यानंतर विद्यमान आमदार संजय जगताप. तर तुमच्या मनातील आमदार कोण असेल? काही मला नाही सांगता येत. गुप्त मतदान आहे का तुमचं? मतदान करणार तुम्ही? करणार मतदान. तेव्हा घरची माणसं म्हणतील ती खरं. मला काय लिहायला वाचायला येत आहे, आपल्याला काय सांगता येत. बरोबर आहे. आपल्याला लिहायला वाचायला येत नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला त्या 3 उमेदवार तर माहित असतील, रिंगणात आहेत ते. आहेत की माहित. हो, मग तुम्ही तिन्हीपैकी कुणाला कौल द्याल? तुम्ही तुमच्या मनातील आमदार कोण असेल भावी? आता कोण का शिवतारे बापू बी आहे, चंदू काकाचा ह्यो बी आहे, संजय जगताप. आणि संभाजी झेंडे बी. बरोबर आहे. आता ह्यातला कोण निवडून येतं हे काय सांगता येत नाही. पण तुमच्या मनातील कोण असेल आमदार? तुम्ही कुणाला पसंती द्याल? आता शिवतारे बापू बी येईल म्हणतात, आणि कोणी म्हणतं संभाजी झेंडे बी येईल, कोणी म्हणतं संजय जगताप बी येईल. आता त्यांच्यापैकी परमेश्वर त्यांना जी बुद्धी दिली. बरोबर. पण तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण, म्हणजे तुम्हाला कोण वाटतं असं भावी पुरंदर हवेलीचा पुढचा आमदार व्हावा, त्याने आपली विकास कामे करावी? कोण वाटतं तुम्हाला पुरंदरचा आमदार? काय कोण वाटतं? झेंडेच वाटतोय ना. झेंडे साहेबाच चाललंय आता. झेंडे होतील. झेंडे आले तर काय पुढची विकास कामं करतील वगैरे काय होतील का? होतील की कामं आहे का नाही? करणारच माणूस आहे ते. करणारा माणूस म्हणजे ते विकास करणारे आहेत ते. म्हणजे तुमच्या मनातील आमदार असेल ते संभाजी झेंडे साहेब. ओके, धन्यवाद. बाबा तुम्ही काय सांगता? सध्या तर पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. तुमच्या मनातील आमदार कोण असेल? आमच्या मनातलं तर झेंडे साहेबच आहेत. झेंडे साहेब विकास करणार. हो, करणार. काय आता काय नसताना सुद्धा त्यांनी करतातच. आल्यावरती करतीनच ना. हो, आता काय त्यांच्या हातात नव्हतं तरी त्यांनी छावणीच्या याची कामं केलीच. चारा बिरा म्हणजे करणार. हो, ओके, धन्यवाद. आता पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे. तर आता अवघ्या 7 ते 8 दिवसात मतदान होणार आहे. तर तुमचा मनातील आमदार कोण असणार आहे? झेंडे साहेब. संभाजी झेंडे साहेब. संभाजी झेंडे साहेब त्यांचं काय काम वगैरे काय, विकास काम वगैरे काय, त्यांना तुम्ही का पसंत करताय? कारण पसंत येतं माहिती, जे आत्ता जे उन्हाळा पडला, आता मागच्या वेळेचा दुष्काळ पडला, त्या दुष्काळातून त्यांनी गावाला छावणी, गाव सोडून समजा इतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी गुरांसाठी पाणी बिनी सोय करून, सगळ्या जे गावात होणारे रस्ते नाही रस्ते मंजूर करून ह्यासाठी. आणि ते अभ्यासक आहेत, माजी कलेक्टर आहेत, त्यांना ज्यापर्यंत ते शिकल्यात त्यापर्यंत आत्ता यंदा परिवर्तन घडावं यासाठी आम्हाला संभाजी झेंडे साहेब पाहिजेत. तर आता 5 वर्ष विद्यमान आमदार संजय जगताप होते. तर त्यांची काय इकडे विकास कामं झाली का 5 वर्षात? हो, झाली ना. संजय सरांची कामं झाली ना गावात. नाही असे नाही, झाले गावात. झाले कुठं दसकिरा विधीला रोड पडले गावातले, काय कामं झाली. संजय सरांचं असं नाही की काम झाले, त्यांचं बी झालेलं आहे. ओके, धन्यवाद. तर आपण पुढील जे नागरिक बसलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पुढील भावी आमदार होणार कोण. नमस्कार. सध्या पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे. तर तुमच्या मनातील आमदार कोण असेल पुढे? माजी कलेक्टर झेंडे साहेब. माजी कलेक्टर झेंडे साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. माजी कलेक्टर आहे आणि विशेष म्हणजे कोरी पाटी आहे. त्या प्रशासनातले भरपूर अभ्यास आहे. आणि माग जे दुष्काळ परिस्थिती झाली होती, त्या परिस्थितीमध्ये
मुख्य जनावरांना जगावण्याचं काम माणसाने केलेले आहे आणि हा गावचा माणूस आहे आमच्या माणसाला 100% मदत होणार. तुम्ही म्हणता झेंडे साहेब होणार तर त्यांच्या मार्फत पुढील काय तरुणासाठी रोजगार म्हणा बाकीचे काय विविध विकास कामातील प्रश्न म्हणा ते सुटतील का? 100% सुटणार. प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे या माणसाचं तरुणांना भरपूर सहकार्य आहे. सध्या पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली तर आपण आज झेंडेवाडी या गावात आहोत तर काही आपण नागरिकांचा कौल जाणून घेत आहोत. तर आपण आता जाणून घेणार आहोत तर पुढील आमदार भावी आमदार होणार कोण? नमस्कार. नमस्कार. सध्या आता पुरंदर हवेलीमध्ये रणधुमाळी चालू आहे विधानसभेची तर पुढील आमदार कोण असणार आहे? भावी आमदार कोण असणार आहे? संभाजी झेंडे साहेब. संभाजी झेंडे साहेब. हां. तर ते तुम्ही संभाजी झेंडे यांनाच का पसंती देत आहे? कारण यांनी सांगितलं ज्याप्रमाणे दुष्काळात जे ऐन काळात दुष्काळ एवढा पडला होता की लोकांना कायांची गाय विकावी लागली किंवा काही असे सोडून द्यावे लागले. आमच्या गोशाळेवर इथं झेंडेवाडीत गोशाळा आहे ते काही गायी तिथं सोडण्यात आल्या की बाबा पाणी नाही चारा नाही ह्यासाठी. त्यानंतर झेंडे साहेबांनी काय केली स्वतःची छावणी चालू केली. छावणी चालू केल्याच्या नंतर तिथं कमीत कमी 200 ते 250 जनावरे त्यात प्लस त्यांना कुटी त्यानंतर पाणी हे सगळी व्यवस्था झेंडे साहेबांनी केली. अशा वेळेस आमदार नाही आला शिवतारे बाप्पू नाही आले अशा ठिकाणी अशा माणसाने आम्हाला चांगल्या प्रमाणे मदत केली आणि त्यांनी सांगितलं की आमदार होऊ नाही तर नाही होऊ मी झेंडेवाडीत पुरंदर उपशाचं पाणी गावात आणणार म्हणजे आणणारच आणि त्यामुळं आमच्या गावाचा कौल झेंडे साहेबांकडे आहे. विद्यमान आमदार संजय जगताप यांची काही इथं कामं वगैरे झालेत का? विकास कामं झालेली आहेत पण म्हणल एवढी नाही आहेत की बाबा आमच्या गावावरती काय झालेलं आहे. झेंडेवाडी गावात तुम्ही वरती गेल्याच्या नंतरनी मोठमोठे दगडे आहेत. मोठमोठे दगडांसाठी आमदारांक कितीतरी वेळा गावातले सरपंच सदस्य सर्व जाऊन आलेले आहेत पण त्यांनी आत्तापर्यंत त्याच्यावरती काही ॲक्शन घेतलेली नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील भावी आमदार कोण असणार आहे? संभाजीराव झेंडे साहेब. संभाजी झेंडे साहेब. तर तुम्ही त्यांनाच का पसंती देत आहे? युवकांचे प्रेरणास्थान आहे कामाचे त्यांना दंड अभ्यास आहे काय कुठल्याही गोष्टीत काय ते थांबायचा मार्ग नसतो त्यांच्याकडं आणि आता उमेदवार उठलेत मागतात मतं दुष्काळ टायमिंगला फक्त आबा होते बाकी कोण नव्हतं. तर आता तुमच्या मनातील आमदार कोण असेल? आता आमच्या मनाने आता यांनी सगळ्यांनी बघले हे आमदार झेंडे साहेब आमदार झाले पाहिजे कारण नवीन उमेदवार माहितीतलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना अपेक्षित आहे झेंडे साहेब झाले पाहिजे अशी तुमच्या मनातली इच्छा आहे. ओके धन्यवाद. तर आपण आता पुढं काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. सध्या आता पुरंदर हवेलीची रणधुमाळी चालू झाली आहे तर आता येत्या 20 तारखेला आता मतदान जवळ आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण व्हावं? एकच आमदार झेंडे साहेब. झेंडे साहेब का? अभ्यास आहे तेवढा शिकलेले आहेत सर्व गोष्टी सगळ्या समाजाची जाणीव त्यामुळे ते झाले पाहिजे आणि नवीन विकास कामाबाबत काय विकास कामं करणार ना. ओके धन्यवाद. चला तर आता आपण पुढे जाऊया काही नागरिक इथे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. बाबा नमस्कार. 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 सध्या आता पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली तर तुमच्या मनातील आमदार कोण असणार आहे? काय सांगावं आता 3 चेहरे आहेत संभाजीराव झेंडे विजय शिवतारे त्यानंतर विद्यमान आमदार संजय जगताप. तर तुमच्या मनातील आमदार कोण असणार आहे? येणार आहे. हो आमदार कोण असतात तुमच्या मनात? 3 चेहरे आहेत. हो संभाजी झेंडे त्यानंतर विजय शिवतारे त्यानंतर संजय जगताप. तर कोण होईल आमदार? काय अंदाज सांगावं मला तर काही कळलं. तुमचं गुप्त मतदान आहे? नाही गुप्त नाही तिन्ही कारण तिन्ही बी मार्केटमध्ये आहेत ना. बरोबर. त्याच्यामुळे काय सांगणार आपण तिघं बी म्हणजे येत ना टपमध्ये. पण तुम्ही मनातील तुमचे सांगा मनातील कोण असेल आमदार? मनात सांगू शकत बाबा म्हणजे तुमचं गुप्त मतदान आहे. बरं चालतंय. तर यांचं असं मत आहे की तिघं बी टपमध्ये तर यांचं असं गुप्त मतदार आहे त्यामुळे ते आपल्याला सांगू शकत नाही. त्याला आपण पुढे जाऊया. चला नमस्कार. नमस्कार. सध्या पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली तर तुमच्या मनातील आमदार कोण असणार आहे?
त्या संघ बोला. तर त्यांचं गुप्त मतदान आहे, त्यामुळे आपण पुढील जे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमच्या मनातील कोण असेल आमदार? झेंडे साहेब. झेंडे साहेब. ओके, धन्यवाद. तर आणखी अजून कोण आहे ते नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार, बोला. तुमच्या मनातील आमदार कोण असणार? झेंडे साहेब. झेंडे साहेब. तुम्ही काय सांगाल? झेंडे साहेब. ओके, धन्यवाद. तर आता आपण पुढे जाणार आहोत. तर इथं मावशी आहेत, चहाचं दुकान आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. सध्या आता पुरंदर हवेलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे, तर तुमच्या मनातील आमदार कोण असणार आहे? आता आमचे नवीन होणारे आमदार झेंडे साहेब. झेंडे साहेब. ओके, धन्यवाद.